स्टार गडमौशी बीटातील मोठा जाटलापूर येथे हत्तीने घेतला एका वृद्धाचा जीव। महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यात दिवसेंदिवस वन्यजीव संघर्ष असल्याचे क्षेत्र दिसून येत आहे। विजेचा करंट लागून काही महिन्यापूर्वी हत्ती मरण पावल्याने वन्यजीव सुरक्षा अधिनियम अंतर्गत शेतकऱ्यावर वनविभागाने गुन्हा नोंद केला। आता तर मानवाचा हत्तीने जीव घेतला, या बाबीला जबाबदार कोण व कोणावर गुन्हा नोंद केला जाईल असा प्रश्न नागरिक विचारत आहेत। मानव व वन्यजीव संघर्ष अजूनही कमी झालेला दिसत नाही। प्रत्येक वेळी मानवी जीव जाणे एखाद्याच्या घरातील करता कमावता व्यक्ती, कधी मुलगा, कधी आई, कधी सून, तर काही बापापासून पोरका होणे असे अनेक दुष्परिणाम घटनेतून घडत आहे। घर संसार उघड्यावर पडतात, याची नुकसान भरपाई वन विभाग देऊ शकत नाही। आजही सिंदेवाही तालुक्यात दुर्दैवी घटना घडली आहे। ओडिसामधून छत्तीसगड होत गडचिरोली जिल्ह्यात प्रवेश करणारे ते हत्ती चंद्रपूर जिल्ह्यात 30 मे 2025 रोजी प्रवेश केले होते। ते हत्ती चंद्रपूर जिल्ह्यातून गडचिरोली जिल्ह्यात कडे पलायन झाले होते। 13 जून 2025 ला चंद्रपूर जिल्ह्यातील सावली तालुक्यातून सिंदेवाही तालुक्यात दिनांक 15 जून 2025 रोजी प्रवेश केले। यापूर्वीही कळमगाव, गन्ना, कुक्कडहेटी आदी गावांत हत्ती घुसले होते। त्यानंतर ते गडचिरोली जिल्ह्यात रवाना झाले होते। आज सिंदेवाही तालुक्यातील गडमौशी बीट क्षेत्र क्रमांक 168 मध्ये मोठा जाटलापूर येथील आपल्या घरात तून गावाशेजारी शौचालय करण्याकरिता गेला असता हत्तीने हल्ला करून ठार केले। मृत किसमाचे मारुती कवळू मसराम, वय 60 वर्ष, राहणार मोठा जाटलापूर असे नाव आहे। घटनेची माहिती मिळतात वन विकास महामंडळ सिंदेवाहीचे वनपरिक्षेत्र अधिकारी अभिषेक अजेस्त्र, सिंदेवाही वनपरिक्षेत्र प्रादेशिकचे वनपरिक्षेत्र अधिकारी विशाल सालकर, वन टीम तथा पोलीस टीम घटनास्थळी दाखल झाली। मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालय सिंदेवाही येथे रवाना केले आहे। सदर घटनेमुळे सिंदेवाही तालुक्यात वाघानंतर हत्तीच्या भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। हत्तीचा बंदोबस्त करण्याची मागणी सचिन रामटेके, तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, अजितदादा पवार गट तालुका सिंदेवाही व वहाबभाई सय्यद सामाजिक कार्यकर्ता यांनी प्रसिद्धी माध्यमातून केली आहे। जनता की आवाज न्यूजसाठी चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी वहाब अली सय्यद यांची रिपोर्ट।